राहुल भुईर. भारी असा हा मान साऱ्या खेळाडूंचा होई तिथे सन्मान, होई तिथं सन्मान, होई तिथं सन्मान, सारे खेळाडू करती. थँक्यू सो मच योगी पाटील कारवे सर. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 4. या दरम्यान पुन्हा एकदा वेळेस ऑनसाईडला खेळलेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंग इथे चांगली झाली आहे. चेंडूची उचलून फेक केली जाईल तोपर्यंत इथं एकदा मिळते. कारवे सर चॉकलेट त्यांनी नक्कीच आम्हाला हुकमात दिली. मग ते एवढे चॉकलेट आम्हाला देत आहेत की आमच्याकडे चॉकलेट देऊन संपतायत. आतापर्यंत भरपूर त्यांनी चॉकलेट आम्हाला दिलेत योगेशनं. 4 ते 5 वर्षापासून चॉकलेटची कमीच नाही आमच्याकडे. तो आशीर्वाद योगी पाटीलचा आमच्यावरती. या दरम्यान कीपर बीट झाले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. ही देखील मॅच आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स बादाने टीमनं खूप चांगला सामना मात्र फिनिश केला आणि हा देखील सामना आपल्याला मात्र खूप चांगला पाहायला मिळेल. MS चिंचोलीच्या अगेन्स्ट BCC बोरवली. आमच्यासोबत अक्षय पाटील देखील आहेत, ऑफिशियल गुणसंख्या लेखक. ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. फिल्डर आहे. चुकीची फिल्डिंग. झेल होऊ शकला असता. मग क्रिकेट फॉर्मॅट मध्ये जर आणि तरला महत्वाने जिथे तुम्ही नक्कीच स्वतःला सिद्ध तुम्हाला करावं लागतं. तिथे मात्र झोकून द्यावं लागतं. मेहनत करावी लागते. संघर्ष करावा लागतो. ऊन नक्की दरम्यान सोचण्याची ताकद ठेवावी लागते. घाम गाळ्यांची ताकद देखील ठेवावी लागते मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही गावाच्या टीम मध्ये खेळता प्रमुख भरपूर मोठा संघर्ष करावा लागतो. ओव्हर द विकेटनं चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज या दरम्यान आस्तिक. थोडंसं डिफिकल्ट आपल्याला नाव पाहायला मिळतो आस्तिक. आणि नक्कीच आस्तिकचं षटक खूप चांगलं आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर वापसी देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं या दरम्यान नक्की स्तुती केली गोलंदाजाची आणि हा चेंडू मात्र आपल्याला खरा पाहायला भेटला. जसा अकुट्यापता चेंडू आला तुटून पडले अक्षरशः बॅट्समन त्या बॉलवरती आणि पाठवलाय मैदानाच्या बाहेर या इनिंगचा. आणि नक्कीच या पहिल्या डावाचा हा पहिला षटकार बॅट्समन लावून ऐसी जान साऱ्या खेळाडूंचा वाटतो या अभिमान. मिळून सारे पाहूया चषक कुठे गावाचा, मिळून सारे पाहूया चषक कुठे या गावाचा. दरम्यान एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोअर बोर्ड वरती. या दरम्यान 12 धावा झरार मुल्लाच्या बॅटमधून षटकार आलाय. झरार आणि मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान सुसेल असे नक्कीच 2 सलामीवीर बॅट्समन BCC बोरवली टीमच्या माध्यमातून. टीमने थोडीशी कमी करावी नम्रतेची विनंती आहे. MS स्पोर्ट्स चिंचोली या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टीम मीटिंग कमी करावी. स्पर्धेचा बघतो आपण सलग दुसरा दिवस. ग्रामस्थ मित्रमंडळ कुक्षा आयोजित अप्रतिम इस्क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 हा पर्व. आज सुपर संडे रविवारचा दिवस 24 जानेवारी 2021. खूप चांगल्या आपल्याला आज देखील मॅच पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सुंदर संकल्पना PTC पडगापा नक्कीच परिसरातील आपल्याला चांगल्या टीम पाहायला मिळतील. SM निंबोली टीमला विनंती की आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची. अंपायरला विनंती खास करून बाळा सर आपण खेळाडूंना जरा सूचना करा, कारण का जेणेकरून आपल्याला 5 वाजेपर्यंत आजचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचे आणि 5 वाजता 5:15 वाजता आपल्याला सेमीफायनल सुरू करायचे. तर प्लीज नम्रतेची विनंती आहे की आपण सामना सुरू करावा. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला खर्च करायचा नाहीये. या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यावी.
प्रतीक भोईर दरम्यान सेकंड ओव्हर ऋतिक भोईर सेकंड ओव्हर मध्ये. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला फिल्डर आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट दरम्यान लॉंग ऑन लेग खेळाडू, मिड ऑफ देखील 30 गजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर स्क्रीनच्या दिशेनं, साईड स्क्रीनच्या दिशेनं आणि जो खेळाडू आहे तो एक्स्ट्रा कव्हरला पेट्रोलिंग करतोय. आउटफील्ड मध्ये आपण इनफील्ड मध्ये जर बघितलं तर एक खेळाडू शॉट फाईन, एक शॉट आउटमॅन बॅकफुट पॉईंट आणि एक खेळाडू स्लीपर कव्हरला तैनात केलाय. अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा देखील आलाय. सर मी फिल्डिंगची रचना सांगत होतो त्याच कारणानं थोडंसं लक्ष तुमच्याकडे नव्हतं, क्षमा असू द्या. दरम्यान इथनं हा डॉट बॉल येतोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला होता. आता मी फिल्डिंग ची रचना सांगत असल्या कारणानं थोडासा वेळ गेला तुमच्याकडे बघण्यासाठी, क्षमा असू द्या. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 13. पहिला चेंडू खराब आलाय व्हाईट बॉलच्या नंतर. हा चेंडू इथं मात्र डॉट देखील येतोय. चांगली गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू आहे. वारंवार नक्कीच हा फटका खेळण्याचा प्रयत्न अशा अगोदर देखील बासमनचा झाला. आता असे नक्कीच फटके खेळण्यासाठी तुमचा सराव देखील खूप महत्त्वाचा आहे. तुमची प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि तुमचं टायमिंग होणं गरजेचं आहे. चेंडूवरती नजर, कारण का खूप वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोर आता मात्र खेळलेत फिल्डर आहेत. आउटफील्डमध्ये अजित, फिल्डिंग चांगली झाली, एकापेक्षा जास्त इथं मात्र धाव मिळणार नाहीये. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकूण 14 धावा धावफलकावरती. जरारच्या बॅटमधून एका वेळेस षटकार आला होता. एक षटकार, एक चौकार पहिल्याच बॉलवरती जरार मुल्लाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता. बीसीसी बोरवली अप्रतिम हा देखील संघ आहे पडगा परिसरातील. ओव्हर द विकेट ना हा चेंडू देखील आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. बासमन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच उजवा स्टिक वरती हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. बॉडी फॉर अवे ज्याला म्हटलं जातं. इथनं मात्र बॉडीपासून चेंडू भरपूर दूर होता आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला बासमननं, अपयश आलं. ओव्हर द विकेटनं स्टेप आउट झाले. फटका हवे ते जवळपास फिल्डर उपस्थित नाही. चेंडू मात्र डीप मध्ये झाले, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर जरारच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. हरिदास स्फूर्ती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास स्फूर्ती थँक्यू चषक. डीजे. दरम्यान या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचा शुभागमन झालेला आहे. वरब गपचे उपसरपंच सन्माननीय हनुमानजी भुईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतोय. त्यानंतर त्यांच्या समित सन्माननीय संदेशजी पावशे आणि विजयजी भुईर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. चांगला फटका जरारच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट या दरम्यान आता ऑन साईडला आक्रमण केलाय, पण आता डीपचा स्वर्लेगला फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूच्या मिरिटनं बॅटिंग केली जाते. ऑफसाईडचा चेंडू ऑफसाईडलाच खेळला जातोय. ऑनसाईडला नक्की जेव्हा चेंडू असतो ते मात्र चेंडू ऑनसाईडलाच खेळला जातो. म्हणजे खूप चांगली आपल्याला बॅटिंग बाला मिळते. अशा प्रकारे दुसरा षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि दुसरा षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती 19 अशी धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये ऋतिक भोईरनं एकूण 7 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती 19. निव्या नक्की दरम्यान या कंपनीचे चेंडू दरम्यान या स्पर्धेमध्ये यूज केले गेलेत, कारण का कॅप्टन चेंडूंचा पण नक्कीच पुरवठा भरपूर कमी आहे आपल्या देशामध्ये. नक्कीच मी म्हणाला कॅप्टनचा भरपूर जे चेंडू आहेत त्या कंपनीच्या मध्ये त्या चेंडूंचा जर विचार केला तर खूप कमी प्रमाणात ते चेंडू आता मात्र दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आता निव्या कंपनीचे चेंडू मात्र भरपूर ठिकाणी भरपूर स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग निव्याचा असेल, फुलटॉसचा असेल, यमारचा असेल, अशा भरपूर काही कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला लाईट चेंडू देखील पाहायला मिळतात.
या दरम्यान तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात झाली आणि पहिल्याच या दरम्यान बॉलवरती या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोरबोर्ड वरती या दरम्यान 21 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं वेगवान चेंडू, वेगवान फटका. चांगली आता मात्र आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते झरारच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग, चांगला ले मध्ये तो आहे, चांगला टच मध्ये आहे. त्या अनुषंगाने बीसीसी बोरवली टीमला याचा फायदा डेफिनेटली होणार आहे. षटकार भारी हाय मानाचा, भारी हाय मानाचा चषक, भारी हाय मानाचा, भारी हाय मानाचा चषक, भारी हाय मानाचा. दरम्यान षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 27. भरपूर मोठ्या संख्येने आमच्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर देखील या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं हरिदास पाटील या स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संघाची धावसंख्या 27. ओव्हर द विकेटनं फुलर लेनचा हा चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. खोदून काढलं चेंडूला. फिल्डर आहेत मिडनमध्ये, खूप वेगाने गेले. इथे मात्र फेक गरजेची होती. दरम्यान कुठला तरी एक विकेट येणं गरजेचं होतं. मात्र इथनं झरारला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र त्याची विकेट महत्वाची, तो चांगला टचमध्ये. पण इथनं एखादा ब्रेक थ्रू जर नक्कीच आला तर नवीन बॅट्समन नक्कीच पुन्हा एकदा येतील. थोडासा प्रेशर दबाव त्याच्यावरती येऊ शकेल. आता मात्र हे दोन्ही जे बॅट्समन आहेत ते सेट झालेत आणि इथनं चांगला खेळ आपल्या टीमसाठी करतात. संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते 29. ओव्हर द विकेटनं फटका चांगला आहे. धावा देखील इथनं चांगल्या मिळतील. साईड स्क्रीनच्या दिशेनं हा दमदार दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जरा आता मात्र इथनं दाखवत असताना नक्कीच त्याच्यामध्ये असलेला या दरम्यान जो दमकम आहे तो सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार. चेंडू मध्ये 32 धावा या दरम्यान बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग करत असताना टॉस याच्या पुढे नक्कीच आम्ही करणार आहोत या पुढच्या मॅचचा. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि शिवशक्ती कोशिंबे दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचं टॉससाठी. टॉससाठी आपण लगेचच यायचे. पहिल्या मॅचमध्ये नक्की दरम्यान संघ बायच्या माध्यमातून पुढे सरकला होता आणि आता मात्र श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत. दुसरा धावायचा प्रयत्न का केला हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पुन्हा एकदा नक्कीच्या दरम्यान कॉम्बिनेशन नव्हतं दोघांमध्ये. धाव घेण्याचा अगोदर प्रयत्न केला. पुन्हा एकदा माघार नक्कीच पाठवत असताना बॅट्समनला तोपर्यंत तेवढा वेळ नव्हता. वेळ निघून गेली आणि रनआउटची विकेट मात्र इथं येत असताना या दरम्यान विकेट गरजेची होती आणि ती आता मात्र विकेट आली. फलंदाज बाद. संघाचं आयोजन हरिदास बाबांची आठवण, बाबांची आठवण, हरिदास बाबांची आठवण. 36.
एम.एस. बलेरे नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती एकूण आहे या दरम्यान 36 वरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना या पुढच्या दोन्ही टीमनं सज्ज राहायचं आहे. शिवशक्ती कोशिंबे आणि जय श्रीराम स्पोर्ट्स अमोलपाडा. यावेळीचा पहिलाच बॉल चुकीचा आपल्याला पाहायला भेटला. बरोबर या दरम्यान बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलाय आणि आल्या आल्या आक्रमणाला झाली आहे सुरुवात. षटकार. आज आयोजन केलं या कुठे गावान हरिदास पाटील बाबांचे नावान रण मैदानी फडकवू झेंडा भगवा. महेंद्र पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आहे. संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 42. युट्यूब वरती टेलिकास्ट सुरू आहे. मात्र जॉईंडरला विनंती आहे. ट्रिपल एस वरती कदाचित ती स्पर्धा सुरू असावी. त्या अनुषंगानं युट्यूबला व्यवस्थित आवाज आहे. तर टेक्निकल या दरम्यान केबल जे नक्कीच या दरम्यान ऑपरेटर किंवा जॉईंडर आमचे असतील त्यांना विनंती की आपण लगेचच हा इश्यू या दरम्यान थोड्याच वेळात कंप्लीट होईल. मात्र युट्यूबला टेलिकास्ट नक्कीच सुरूच आहे. बरोबर तिथे आवाज देखील व्यवस्थित जातोय. काळजी घेतली जाते. आमचे शंकरजी गुळवी खास करून आमच्यासोबत जोडले गेलेत आणि ते देखील स्वतःहून सातत्यानं काळजी घेत असतात. हार्दिक स्वागत आहे आपलं. पुढचा बॉल यावेळेस लाईन चुकीची आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आला आहे. व्हाईट बॉलचा एक एक्स्ट्रा धाव मिळेल. अक्षय पाटीलने मात्र इम्प्रेस केला. खूप चांगली कामगिरी त्याची झाली आहे आणि खूप चांगला आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलंय. आमचे नक्कीच गुणसंख्या लेखक आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्र. असं सहकार्य तुमचं आम्हाला असू द्या. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती आहे 40, 42, 43. या दरम्यान मिस्तामिंग फटका सुलो नक्की त्या दरम्यान हा चेंडू होता. गती कमी होती या चेंडूमध्ये आणि त्याचा फायदा होत असताना या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एम.एस. चिंचवली या टीमला फलंदाज बाद. सागरी कीर्तीची दौलत न्यारी पार मसली हाय तू सोन्यावानी विधान फिरवाची नौका दर्यावरी उमरच्या किनारी फिरवण्याची नौका दर्यावरी उमरच्या किनारी. दरम्यान खेळाडू झालेत बाद. नवीन बासमन शाहिद खान 4थ्या क्रमांकावरती. शाहिद अंतिम षटक मार्गस्थ असताना या दरम्यान अजून एक विकेट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्विचिटचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागते आणि कुठली चूक मात्र यष्टांच्या मागे झाली नाहीये. कीपरनं हा झेल स्वीकारलाय आणि अजून एक नक्कीच बासमनला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. या खोत नवीन बासमन टीमचे कॅप्टन आता मात्र आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचे हॅट्रिक इथं मात्र बघूया कंप्लीट होते का. चांगली माहिती आम्हाला अक्षय देत आहेत. हॅट्रिक बॉल मात्र या दरम्यान हा चेंडू जास्त खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी ऑनसाइडला या दरम्यान हा फटका मोठा फटका मिड विकेटला हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता याचा. मात्र एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. 4-4 4 वर 4 44 अशी धावसंख्या दरम्यान
आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. जितू पाडेकर यांच्याकडनं दरम्यान पारितोषिक आहे. विकेटचे हॅट्रिक कंप्लीट केले तर 3च चेंडू बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये आता ते 3 विकेट घेतले तर रोख रक्कम पारितोषिक आहे या दरम्यान 500 रुपयाचं. संघाची धावसंख्या 44 वरती आहे आणि चांगला कमबॅक केलाय शाहिद खान स्ट्रायकिंग इनला. लेफ्ट आर्म बॅट्समन वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बीट झाले शाहिद. चांगली वापसी करत असताना या मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला. चांगली धावसंख्या आपल्याला बीसीसी बोरीवली टीमच्या माध्यमातून पाहायला भेटली. आता इथनं कमबॅक करत असताना अंतिम षटकामध्ये हा षटक या दरम्यान आतापर्यंत गोलंदाज समीरनं प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अजूनही हे 2 चेंडू बाकी असतील. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका, या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका गरजेचा आहे बीसीसी बोरिवली टीमला आणि तो प्रयत्न आता मात्र सुरू असेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शाहिद खानचा. या दरम्यान शपल झाले मात्र इथं बीट होले त्यावेळेस फिल्डर कडनं झाली आहे भरपूर मोठी चूक. धावा येत नव्हता याचा विचार फिल्डरने केला की काय. आता मात्र धावा नक्कीच दिला पाहिजे अपोजिट टीमला या अनुषंगानं. खराब फिल्डिंग, नशिबाच्या 4 धावा. ऋतिक मात्र खराब फिल्डिंग केली आणि काहीतरी सांगतात ते एक्झॅक्टली काय झालं ते. कधी ते स्किट झाले असावे आणि गोलंदाजी सुंदर आहे अक्षय आम्हाला सांगतायत. या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली. पुढचा बॉल यावेळेचा फटका चांगला आहे. या फटक्याची गरज देखील होती. ऑन साईडला नटराज स्टाईलनं हा एक जबरदस्त फटका खेळला शेवटच्या बॉलवरती आणि या षटकार वसूल केलाय आणि संघाची धावसंख्या आता मात्र 6नं जी धावसंख्येला ब्रेक लागला होता ती धावसंख्या आता मात्र पुढे गेली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण बघतो दरम्यान 54 वरती धावसंख्या आहे आणि 55चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी विजयासाठी. मात्र जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे नक्कीच आमचे को अँकर सज्ज असतील, आमचे सहकारी समालोचक योगी पाटील सर. थँक्यू सो मच राहुल भोईर. तर या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव या 2 संघादरम्यान. जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या 2 संघामध्ये मॅच आहे. इट्स ओके. सन्माननीय वरपगावचे उपसरपंच हनुमानजी भोईर आणि कुक्षेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रकाश शेठ राजाराम पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय विजयजी भोईर यांना सुद्धा विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघामध्ये नाणेफेक करणार आहोत. जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी असा सामना आहे. वेलकम. दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच सामना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करत आहोत. तर भावेश कॉल देत आहेत. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचे कॅप्टन आहेत. हरिदास पाटील असा त्यांचा कॉल होता परंतु आलेला आहे विनोद यशवंत पाटील. म्हणजे हे नाणेफेकीची बाजू जाती शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघाच्या बाजूने. तर विनिंग कॅप्टनला आपण ॲपी पिच देणार आहोत. प्रेम पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले ही आम्हाला ॲपी पिच. तर विजयजी भोईर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण विनिंग कॅप्टनला द्यायची आहे. सर्वच मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठावर स्थापन व्हायचं आहे. टायगरचा आज खेळ आपण जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये खूपच छान ची फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. कशा प्रकारे सराव केला होता तुम्ही या स्पर्धेसाठी? आमचा एकही दिवस सराव नाहीये. विदाउट प्रॅक्टिस सगळी पोरं खेळतायत. खूपच छान पाहायला मिळाली. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण. काय रणनीती?
समोरचा संघ तगडा आहे. आज सुरेश पारदे आणि त्यांचा एक गोलंदाज त्याची उपस्थिती नाही आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. तरी सुद्धा त्यात सांगाल तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 50च्या आतमध्ये. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. आणि काय संघामध्ये चेंजेस? नाही, काय नाही, सेम. तर नक्कीच विनिंग कॉम्बिनेशनकडे तुम्ही जाणार आहात. भावेश, तुम्ही कॉलची मागणी केली परंतु प्राप्त झाला नाही. कुठे बी तुम्हाला यूज करायचं आहे, फलंदाजी करायची आहे. आता टायगरने सांगितले सुरेश पारदी मात्र या सामन्यामध्ये नाही. त्याची उणीव तुम्हाला नक्कीच भासेल की नाही? हो नक्कीच भासेल. आणि त्याचे अनुपस्थितीने मात्र तुमचा संघ किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल? 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करूच आणि आम्हाला प्रथम बॅटिंगच पाहिजे होते. आणि की हा क्रीडांगण किंवा ही खेळपट्टी पालित्र जांभूळपाडा संघासाठी खूपच लाभदायक आहे. लकी सुद्धा आहे कारण तुमच्या संघाचा परफॉर्मन्स या ठिकाणी खूप छान होत असतो. तर कशा रीतीने ही स्पर्धा तुम्ही पाहता? जर फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. प्रथम आम्हाला पहिलाच सामना जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोणत्या खेळाडूंकडून तुला जास्त अपेक्षा आहेत की तो चांगला खेळ या समोरच्या संघासमोर ते मात्र सादर करेल? जो बॅटिंगला येईल त्याने चांगली बॅटिंग करून संघाला जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि गोलंदाजी पण चांगली करावी प्रत्येकाने. आणि या स्पर्धेसाठी काही दोन शब्द? चांगलं आयोजन केलं आहे आणि प्रथमच दोन्ही संघ एकत्र आलेले आहेत आणि असं आयोजन केलेलं आहे, चांगलं वाटतंय. त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. शिवशक्ती स्पोर्ट कोशिमी संघाचे कॅप्टन टायगरने टॉस प्राप्त केला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रण केलेलं आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला फलंदाजीसाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक राहुल भोईर. थँक्यू. तर नक्कीच इथे मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात केली जात आहे. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आणि अजित. परंतु पहिल्याच चेंडूवर इथे मात्र बीट केला आहे गोलंदाज माजिदने. खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळाली. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 55 धावांचं टार्गेट आहे. सर्वाधिक धावसंख्या जरारच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. 35 धावा त्यांनी ठोकल्या. माजिद लेफ्ट आर्म वर द विकेट. चेंडू हवेत आहे. खेळाडूपासून मात्र चेंडू सेफ लँड होईल. ज्यावेळी चेंडूला बाउन्स प्राप्त झाला त्यावेळी मात्र गोल फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करूया. आमचे वरबगावचे उपसरपंच सन्माननीय हनुमान शांताराम भोईर यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. व्यासपीठावरती हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मग करतोय. मॅच देखील सुरू आहे. खूप चांगली आपल्याला ही देखील मॅच पाहायला मिळेल. विजयासाठी टार्गेट 55चं आहे या मॅच मध्ये. धावसंख्या एकूण झाली आहे 4. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ज्याची उपस्थिती खूप महत्वाची होती या स्पर्धेसाठी आणि खास करून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा भेट देण्यासाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण हा मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. सरपंच म्हटलं की गावातील या दरम्यान प्रथम नागरिक, मोठी जिम्मेदारी जबाबदारी असते पूर्ण गावाची आणि त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय. हार्दिक स्वागत आहे आपलं. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया संदेश पावशे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी देखील हा शुभ सन्मान स्वीकारावा या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भरपूर मोठ्या संख्येनं मान्यवर पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय विजय भोईर यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. सर्व मान्यवरांचं पण एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण जाऊया कमेंट्री बॉक्समधून ऐकूया योगी पाटील यांचा आवाज. थँक्यू राहुल भोईर. इथे मात्र खूपच छान कामगिरी पाहायला मिळते फलंदाज रवींद्रच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि मात्र धावसंख्या डबल फिगर्स मध्ये पोहोचतोय. बिनबाद 12. टार्गेट पाहिले तर 55 धावांचा आहे. परंतु ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये सुरुवात मिळणं गरजेची होती MS स्पोर्ट चिंचोली संघाला,
ती सुरुवात इथे मात्र प्राप्त करून देतोय फलंदाज रवींद्र. दांडगा अनुभव आहे या फलंदाजाकडे आणि तो मात्र अनुभव इथे मात्र पूर्णपणे झोकतोय. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडे आपण पाहतोय. जसा चेंडू येतोय तसा मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन साकारतोय. माझेत पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू पंचिंग फाटका जबरदस्त क्लास चेंडू निघून जाईल. डीप पॉइंट सीमेरेषेला धडतोय आणि या ठिकाणी चौकारची हॅट्रिक पूर्ण पाहायला मिळते या फलंदाज रवींद्रच्या माध्यमातून. मस्त वाजवतो अरे तुझ्या बाटला की नाही वाजीव वाजीव. जबरदस्त इथे मात्र क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिले फलंदाज रवींद्रच्या माध्यमातून. सुरुवात पाहिली तर माझी ते डॉट चेंडून केली होती, परंतु त्यानंतर काय जबरदस्त मात्र फटके आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. तब्बल 16 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच कारणाने पाहतो की थोडीशी टीम मिटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय जगदीशजी काशीनाथ पाटील साहेबांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिल्याच षटक आपण जर पाहिलं तर पूर्णपणे रवींद्रनेच मात्र खिरून काढलं. अजितला काही चेंडूचा मात्र सामना करण्याची संधी प्राप्त झाली नाही, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहुजा अजित ऑन स्ट्राईक आहे आणि गोलंदाज इथे मात्र आपल्या गोलंदाजीला मात्र सुरुवात करेल मॉन्टी. ज्यावेळी एम एस स्पोर्ट चिंचोली संघाने स्पर्धेचं आयोजन केलं होतं पीटीसी मधील प्रथमताच आपण ती स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेला मात्र जिंकलं होतं बीसीसी बोरुली संघाने आणि तोच संघ आता मात्र आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. या कुटुंबाचा चेंडू खूपच छान फटका इथे मात्र पाहायला मिळतो. या डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत, परंतु तत्पुरती 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण एबीच्या माध्यमातून, तसं चेंडूला मात्र गॅदर केलं नाही, थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवर आपल्याला डबल धाव पाहायला मिळते. तब्बल 18 धावा फलकावर. मॉन्टी पुन्हा एकदा इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो या अजित. ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्या वाऱ्याचा कुठेतरी मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रथमतः खेळपट्टी सेट होणं गरजेचं आहे. तुमचं शॉर्ट सिलेक्शन चांगलं झालं पाहिजे. चेंडू किती वेगाने येतोय, चेंडूची लेंथ काय आहे याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही नक्कीच या फटक्यामध्ये यश प्राप्त होऊ शकता. परंतु या ठिकाणी ऑन साइडला लाजवाब फटका चेंडू फेकून दिला जातो मिड विकेटच्या बाहेर. टावरिंग बिग हिट षटकार. तुम्ही जर सरळ बॅटने जर अशा प्रकारे फटके खेळू शकता तर मात्र रिव्हर्स अटेंड करण्याची काय गरज आहे का, हा प्रश्न मात्र निर्माण झाला होता. परंतु नक्कीच आपण रिप्ले पाहूया. काय जबरदस्त फटका अखुट्टापाचा चेंडू होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि काय जबरदस्त संपर्क पाहायला मिळतो या. आणि काय कॅमेरा वर्क आहे मिस्टर अतिश मागे, अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये मात्र टिपतो हा क्षण चित्र. जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाजी पहिल्या षटकामध्ये रवींद्रने जबरदस्त काम केले आणि आता मात्र अजित ऑन फायर. धावसंख्या अगदी वेगाने मात्र पुढे सरती. ज्यावेळी एखाद्या रुलावर बुलेट ट्रेन वेगाने पळत असते त्याचप्रमाणे मात्र हे धावफलक वेगाने पुढे जात असताना बिनगडी बाद 24 धावा. खूपच छान पार्टनरशिप या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. या अजित अशाच फटक्यांसाठी मात्र जाणला जातो या, कारण क्षमता आहे त्याला. आपण सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळताना पाहतोय, टॅलेंट सुद्धा फार आहे.
आणि तो टॅलेंट इथे मात्र पूर्णपणे सादर करतोय मॉन्टी. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा खूपच छान फटका पाहायला मिळतो. यावेळेस खाली क्षेत्र आहे, दुरून मात्र क्षेत्राचे दरार पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू निघून जाईल काव कॉर्नरच्या दिशेने. वन बाउन्स, पंचांचा इशारा, चौकार. काय जबरदस्त अफलातून फटके जे पाहायला मिळतो. या शॉर्ट मिड विकेटला पण जर पाहिलं तर शत्रक्षक उभे होते, परंतु त्याला मात्र चेंडू बीट करून मात्र निघून गेला. याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट इथे मात्र सजवली आहे बीसीसी बोरिवली संघाने. त्याच्या विरुद्ध मात्र या ठिकाणी फटकेबाजी आपण पाहतोय. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला आणि धावांचा वेग अजूनही मात्र थोडंसं जास्तच वेग वाटताना आपण पाहतोय. तब्बल 28 धावा धावफलकावर. दुसरा षटक चालू आहे आणि मात्र कुठेतरी मॉन्टी या षटकामध्ये सुद्धा थोडंसं मागं ठरतोय. अजून एक मोठा फटका आहे, परंतु या ठिकाणी थोडंसं मिस शॉट आपण म्हणू शकतो, कारण खेळाडूपर्यंत मात्र चेंडू कॅरी झाला नाही. जरार मुल्ला होते डीप मध्ये, थोडीशी मिसफिट तिकडे आपण पाहिली आणि तोपर्यंत फलंदाजाला एक संधी होती सहजपणे 2 धावा पूर्ण करण्याची. दरम्यान या ठिकाणी गणेश जगन पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि 2 धावणे संघाची असून की आता मात्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की पुढे जाते बिनगडी बाद 30. आता मात्र विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. स्टेट डाऊन द ग्राउंड. का जबरदस्त फटका आहे, सर्वांना मन मोहित करणारा हा फटका. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थोडंसं नक्कीच दडपण प्रेशर टाकू शकतील बीसीसी बोरिवली संघ, परंतु या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचा खेळ या ओव्हरमध्ये एम एस पट चिंचोली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पावलांचा वापर, बाउन्स चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी जागते रव असा आव्हान संदेश इथे मात्र देत असताना गोलंदाज राहील. पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. या समीकरण आहे 9 चेंडू 17 धाब्यांची गरज. दरम्यान या ठिकाणी गौतमजी गायकवाड यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय.
9 चेंडू 17 धावांची गरज. अजूनही आपण जर सामना जर पाहिला तर नक्की दोन्ही संघांना समान समान संधी आहे. पहा अजून एक लिगल डिलिव्हरी, थोडीशी अपील पाहायला मिळते या कॉटनची, परंतु मात्र चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, परंतु 3 डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतात. ही एक चांगली बाब आहे बीसीसी बोरिवली संघासाठी. काय जबरदस्त कमबॅक केला आहे बीसीसी बोरिवली संघाने. 12 चेंडूमध्ये आपण जर पाहतो 19 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडूची सांगता केली. इथे मात्र गोलंदाज राहील नाही. चेंज ऑफ पेस, काय व्हेरिएशन आहे. जबरदस्त गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे, परंतु मागील 2-3 सत्रांचा आपण जर विचार केला तर राहिलने सर्वांनाच मात्र प्रभावित केला आहे. आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कुठेतरी बीसीसी बोरिवली संघ संकटामध्ये होता आणि मात्र संकट मोचकाची भूमिका इथे मात्र अदा करतो गोलंदाज राहिल शेख. लागोपाठ 4 डॉट चेंडू पाहिले आपण आणि आता मात्र समीकरण कुठेतरी महागडच होत असताना MS चिंचोली संघाच्या बाजूने, कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धाबींची गरज. इथे मात्र थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, थोडेसे फलंदाज सफल झाले आणि चेंडू मात्र निघून गेला इष्ट्यांच्या डोक्यावरनं. डॉट चेंडू तर सफल षटक. पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावा खर्च केले होते गोलंदाजाने आणि त्यानंतर लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आहे बिनबाद 38 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. डीजे मुंबई आपली आहे.
नक्कीच कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता अजित, परंतु मात्र या ठिकाणी जबरदस्त हिटिंग पाहिले आपण आणि त्याच कडे धावतीच्या स्वरूपात मात्र फलंदाज रवींद्र इथे मात्र बाद होते. बाद होणारा पहिला झटका आपण पाहतो चिंचोली संघासाठी. रवींद्रने सुरुवात चांगली केली, परंतु नक्कीच खिलाची अंत कुठेतरी मात्र चुकीचा पाहायला मिळाला आणि आता मात्र 1 डाऊनला येतोय नवीन फलंदाज अस्तिक. अस्तिकला इथे मात्र नक्कीच पूर्णपणे टॅलेंट अनुभवाला मात्र पणाला लावायला लागेल. इथे मात्र खूपच छान फटक्या पाहायला मिळते, परंतु मॉन्टेकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल डबल्सने मात्र काही सिद्ध होणार नाही चिंचोली संघासाठी, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आता मात्र मोठे फटके इथे मात्र खेळावं लागतील, कारण चेंडू शिल्लक आहे 3 आणि धाबांची आवश्यकता आहे आता मात्र 14. हिट आउट गेट आउट. इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते. अगदी वाईट यॉर्कर लेंथ होती, मात्र फलंदाजाने कुठल्याही प्रकारचा एक शॉट सिलेक्शन केलं नाही. असं वाटलं की हा चेंडू स्फेअर होईल, परंतु पंचांची घारीची नजर एक जबरदस्त चेंडूची लेंथ पाहिली आपण आणि डॉट चेंडू आलेला आहे. म्हणजे आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील. आता मात्र चेंडूचा पाठलाग केला, हा चेंडू स्फेअर आहे. अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते. एक गडी बाद 42. 2 चेंडू शिल्लक आहेत. 13 धाबीची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 2-13 समीकरण आणि इथे मात्र लिगल डिलिव्हरी जमीला गुदगुला करत चेंडू निघून जातो या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डॉट चेंडू कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणजे आपण म्हणू शकतो की कुठेतरी या ठिकाणी विजयाच्या दिशेने मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय बीसीसी बोरिवली संघ. फक्त एक पाऊल दूर विजयापासून. रिव्हर्स अटेंड केला, परंतु चेंडूची समाप्ती झाली निर्धावाने आणि अशा रीतीने या सामन्यावर मात्र विजयश्री प्राप्त केलेली आहे बीसीसी बोरिवली संघाने.